काय आजचा पत्राचा हेतू असा आहे की आम्ही 1.5 महिन्यापासून जळगाव सार्वजनिक बांधकामाच्या भ्रष्टाचाराबाबत लेखी स्वरूपामध्ये जळगाव अधीक्षक अभियंता बांधकामचा कार्यकारी अभियंता RD पाटील यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या। त्याच्यानंतर आम्ही 1 महिन्यानंतर त्यांना जामनेर तालुक्यातील जे काही गारखेडाला त्यांनी वाघोडच्या धरणाचा बॅक वॅकटमध्ये आयलंड आहे त्या ठिकाणी मोठा खर्च करून आजच्या माहितीप्रमाणे 7.5 कोटीचा आकडा सांगतात। तिथं एक मोठं रिसॉर्ट बांधलेलं आहे आणि त्या रिसॉर्टवर हाय प्रोफाईल डान्स बार होतो आणि त्याच्या आमच्याकडे व्हिडिओ उपलब्ध आहेत आणि या व्हिडिओ आम्ही सचिवालयात आणि बांधकाम मंत्री यांना पण पाठवलेल्या आहेत। आता ही माहिती अशी मागितली की बघ तुम्ही या गारखेड्याच्या आयलँडवर रिसॉर्ट बांधला, त्याचा खर्च कोणत्या निधीतून केलेला आहे, त्याची माहिती, त्याचं शिफारस पत्र कोणत्या योजनेतून मंजूर झालं आणि याच्यामध्ये जलसंपदा व पर्यटन विभागाची मंजुरी घेतली आहे का, तांत्रिक मान्यता घेतली असेल त्याचं अंदाजपत्रक व त्याचं वर्क ऑर्डर आणि कामाचं मेजरमेंट बुक, त्याची बिल प्रत, त्याची गुणवत्ता चाचणी अशी माहिती मागितली होती। तर त्या ठिकाणी ही माहिती आमचा अर्ज त्यांना पोहोचला 14/7 आणि त्यांनी आम्हाला उत्तर दिलं की आम्ही हे तुम्हाला माहिती अधिकार कलम 7/9 अनुसार देऊ शकत नाही। उत्तर दिलं 15/7/26 तर का देऊ शकत नाही? इनफॅक्टमध्ये कोणाची वैयक्तिक माहिती असेल किंवा ही देशाच्या विरोधात काही काम करणारी संघटना असेल त्याच्या बाबतीत असेल किंवा देशाला घातक काही असेल किंवा कोणाच्या आबरू नुकसानवर तिचा म्हणजे बाधा येत असेल तर ती देता येत नाही। पण इनफॅक्टमध्ये ही जागा जलसंपदा खात्याची आहे आणि निधी सार्वजनिक बांधकाम खात्याचा आहे। सार्वजनिक म्हणजे काय? पब्लिक वर्क डिपार्टमेंट। तर ही माहिती सार्वजनिक झाली पाहिजे, तर ही माहिती नाकारता येत नाही। पण या ठिकाणी इथला अधीक्षक अभियंता प्रशांत सोरोने यांनी ही माहिती नाकारलेली आहे। का नाकारली? कारण इथं मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। पब्लिक वर्क डिपार्टमेंटमध्ये एव्हरीथिंग फॉर दी पब्लिक ओपन केलं पाहिजे, पण हा भ्रष्टाचार, मग आमचा मुद्दा असा आहे, एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला या ठिकाणी तरी आमचे मंत्री गिरीश महाजन त्या प्रशांत सोरोने नावाच्या अधीक्षक अभियंत्याला जळगावला त्याला रिटेन्शन मिळावं किंवा नाशिकला मुख्य अभियंता म्हणून प्रमोशन मिळावं यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकडे घेऊन गेले होते आणि त्याचे व्हिडिओज आणि फोटो आमच्याकडे उपलब्ध आहेत। आता एक माणूस जो कल्प्रिट आहे ज्याच्यावर 7 प्रकारचे आरोप आणि त्याची चौकशी चालू आहे आणि त्याच्या विरोधात आता वर्तमानमध्ये तक्रारी आहेत भ्रष्टाचाराच्या, तर गिरीश महाजनने त्या माणसाला विधानसभेत न्यायला नको पाहिजे आणि फडणवीसकडे शिफारस करायला नको पाहिजे। आज आमच्या हाती आणखी एक पत्र असं मिळालं की या प्रशांत सोरोने देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालकडे सुद्धा अपील केलं की बाबा मला पाहिजे त्या ठिकाणी पोस्टिंग मिळावी। आता त्या राज्यपालांनी आदेश दिल्यानंतर या प्रशांत सोरोनेची आज 22/7/26 रोजी 11 वाजता मंत्रीच्या दालन क्रमांक 402 मंत्रालय मुंबई येथे सुनावणी आहे आणि या सुनावणीसाठी एक लिखित स्वरूपात आहे। हा काही असा वर्बल आरोप नाही। आमचे पालकमंत्री जे पाणी पुरवठा मंत्री आहेत त्यांच्या स्वीय सहाय्यक पाणी पुरवठा मंत्री मुख्य सचिव यांना बोलवलेलं आहे। त्याप्रमाणे बांधकाम खात्याचे सहसचिव आणि उपसचिव यांना सुद्धा सुनावणीला बोलवलेलं आहे। म्हणजे आता हे प्रकरण संपूर्णपणे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कक्षेत येतं। गुलाबराव पाटील जर समजा प्रामाणिक असतील तर त्यांनी प्रशांत सोरोनेच्या विरोधामध्ये आपलं स्टेटमेंट दिलं पाहिजे की प्रशांतची इथून हकालपट्टी करण्यात यावी। जर त्यांनी असं स्टेटमेंट दिलं तर राज्यपाल एक रिमांड मारतील की हा माणूस जळगावला काम करण्यास सुटेबल नाही। त्याचप्रमाणे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजरनुसार कोणताही सरकारी अधिकारी मॅक्झिमम 3 वर्षे एका ठिकाणी टेन्युअर पिरियड असतो तिथं राहतो। जर समजा
त्याची ट्रान्सफर झाली मीनवाईल किंवा 3 वर्षानंतर, तर त्याला विदिन 14 डेज रिलीव्ह करावं लागतं, असा देवेंद्र फडणवीसने GR काढलेला आहे. जर देवेंद्र फडणवीस असा GR काढतात, मग तो GR प्रशांत सोनवणेला लागू नाही. का लागू नाही? कारण प्रशांत सोनवणे तुम्हाला भ्रष्टाचार करून पैसा कमवून देत आहे, हे त्यातलं खरं कारण आहे.